तर जेव्हा पाहशील तेव्हा तुला कळेल. प्रत्येक संगीत नाटकाच्या आधी सुरुवातीला नांदी, म्हणजे आपण एखादा कार्यक्रम कार्यक्रमात कसं गणपतीचं गीत म्हणतो तसं नाटकाच्या वेळेस गणपतीच्या गाण्याला नांदी म्हणतात. त्याची एखाद्या विशिष्ट रागावर रचना केलेली असते. ते वाजू नको जरा शांत बस. त्याच्यानंतर जर समजा पारंपरिक लोकसंस्कृतीचा कार्यक्रम असेल, अशा ठिकाणी लावणीचा कार्यक्रम असेल तर लावणीचा पहिले खूप जुन्या काळी प्रॉपर जे लावणीचे डान्स व्हायचे त्याच्यामध्ये सुरुवातीला गणपतीच्या गाण्याला गण म्हणायचे. काय म्हणायचे? गण. तुला गण माहितीये? नटरंग चित्रपटात आहे बघ. नटरंग माहितीये का ना? त्याला गण आहे, तो गण आहे. आणि आता ही जी आता मी तुला शिकवणारी ही नांदी आहे. गाण्याचं नाव आहे पंचतुंड नररुंड मालधर. आधी शब्द मागे. पंचतुंड नररुंड मालधर. स्पष्ट म्हण. पंचतुंड नररुंड मालधर. पार्वतीश आधी नमितो. पार्वतीश आधी नमितो. विघ्न वर्ग नग भग्न कराया. विघ्न वर्ग नग भग्न कराया. विघ्नेश्वर गणपती मग तो. विघ्नेश्वर गणपती मग तो. पहिला अंतरा. कालिदास कविराज रचित है. कालिदास कविराज रचित है. कालिदास कविराज रचित है म्हणजे हे जे गण ह्याचं जे लिखाण आहे, जे लिरिक्स आहेत, हे कोणी लिहिले? कालिदासांनी लिहिलेले आहेत. म्हणून कालिदास, कवी कालिदास, ज्यांचे खूप कविता आहेत, खूप रचना आहेत, खूप चांगलं काव्य आहे, ते कालिदास. कालिदास कविराज रचित है. कालिदास कविराज रचित है. गानी शाकुंतल रचितो. गानी शाकुंतल रचितो. जाणुनिया अवसान नसोनी. जाणुनिया अवसान नसोनी. महत्कृत्य भर शिरी घेतो. दुसरा अंतरा. ईश्वराचा लेश मिळे जरी. ईश्वराचा लेश मिळे जरी. मिळे म्हणजे मिळेल आपल्याला. आशीर्वाद मिळू दे, आशीर्वाद दे मला, एखादी गोष्ट मिळाली त्याला मिळे. ईश्वराचा लेश मिळे जरी. मिळे जरी. मूढ यत्न शेवटी जातो. मूढ यत्न शेवटी. यत्न नाही, यत्न. प्रयत्न कसं म्हणतो? मूढ यत्न शेवटी जातो. याचा काय? ईश्वराचा लेश मिळे जरी. आता ही या नांदीमध्येच काय अर्थ दडलाय थोडक्यात सांगतो तुला. हे जे मला पण माझ्या आईने सांगितलं. ईश्वराचा लेश मिळे. ईश म्हणजे काय? तर आपण ज्याला देव म्हणतो, ज्याला आपण ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, असा आपला ईश्वर. ईश्वर म्हणजे पुन्हा एका देवाला उद्देशून म्हणलेलं नाही. तुझी श्रद्धा हनुमानावर असू शकते, माझी रामावर असू शकते, एखाद्याची गणपतीवर असू शकते, एखाद्यांना पांडुरंगावर श्रद्धा असते, पण तो त्याचा ईश्वर झाला. तुझा ईश्वर कोण आहे? तुला कुठला देव आवडते सांग मला. कुठला आवडते? हनुमान. मला काय? मला कोण आवडते? राम आवडते. आणि अजून एखाद्याला पांडुरंग आवडते. तर मग माझा ईश्वर कोण आहे? राम आहे. तसं ईश्वराचा लेश मिळे जरी म्हणजे आपल्याला जर आपल्या आवडत्या किंवा आपल्यावर आपली ज्याच्यावर श्रद्धा आहे त्या ह्याचा आशीर्वाद जरी मिळाला तरी मूढ यत्न शेवटी जातो. म्हणजे आपण जे काही प्रयत्न करतोय आपण यशस्वी होण्यासाठी, तो प्रयत्न शेवटास जातो म्हणजे यशस्वी होतो. या न्याये बलवत कवी निजवा पुष्पी रसिकार्चन करीतो. म्हण. या न्याये बलवत कवी निजवा पुष्पी रसिकार्चन करीतो. बरं, मी आता सांगितलं समजलं की डोक्यावरून गेलं? आता सांगते. आता हे आपला तुझ्या आवडीचा राग आहे. कुठला? म्हणजे या रागावर आधारित आहे. अल्लाह्या बिलापल. नाही आवडत? ठीक आहे, जाऊ दे. गाणं आवडलं ना, राग आवडतो. चलो. पंचतुंड नररुंड मालधर. पंचतुंड नररुंड मालधर. पंचतुंड नररुंड मालधर.
धन्यवाद.